गुड मॉर्निंग मित्रांनो, मी पोपटराव बोर्डे. मित्रांनो, जीवनाचं रहस्य 40 नंतर शिक्षण आणि डिग्रीची किंमत हळूहळू कमी होत जाते. कधी कधी आपण चहावाल्याजवळ उभे राहतो आणि कळतो तो फारसा शिकलेला नाही, पण त्याची कमाई आपल्यापेक्षा जास्त आहे आणि तीही करमुक्त. तेव्हा मनाला मोठा धक्का बसतो. 50 नंतर सौंदर्याची फारशी किंमत उरत नाही. चेहरा बदलतो, थकवा दिसू लागतो आणि अनेक जण सजणं सवरणंही सोडून देतात. 60 नंतर पद आणि प्रतिष्ठेचं महत्व संपवून जातं. कधी काळी तुमच्या सहीने संपूर्ण शहर हारायचं, पण 60 नंतर तिथला शिपाई सुद्धा कदाचित तुम्हाला नमस्कार करणार नाही. 70 नंतर घर मोठं आहे की लहान याला काही अर्थ राहत नाही. डबल मजली का घर असेल तर वर चढताना गुडघे दुखतात आणि तेव्हा लहान घरच जास्त सुखाचं वाटतं. 80 नंतर बँकेत कोट्यावधी रुपये असले तरी ते फारसे उपयोगाचे राहत नाहीत. दररोज 100-200 रुपयांच्या गोळ्यावरच आयुष्य चाललेलं असतं. हे सगळं धन गोळा करताना आपण किती धावपळ केली असेल, किती आरोग्य पणाला लावला असेल. मनात नेहमी एकच विचार, पैसे जमले की एन्जॉय करू, पैसे जमले की एन्जॉय करू. पण तेव्हा काहीच एन्जॉय करता येत नाही. आपण सगळे हळूहळू म्हातारपणाकडे चाललो आहोत आणि म्हातारपणात संघर्ष फक्त आजारांशीच असतो, बस दुसरं काहीच नाही. आणि आपल्या समोर आपलीच मुलं, नातेवाईक त्या पैशाचा आनंद घेत असतात जे कमवण्यासाठी आपण स्वतःचं आरोग्य पणाला लावलेलं असतं. म्हणून जिथे आहात तिथे थांबा. देवाने जे दिलं आहे त्यात आनंद शोधा.